हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. आणि या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही जाणार आहोत ॲम्बी व्हॅलीला. आणि जातानाच ऑन द वे आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि ॲम्बी व्हॅलीमध्ये तुम्हाला काय चार्जेस असणार आहेत आणि तिथला आमचा एक्सपिरियन्स कसा होता ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही नवीन असताल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल. सो मी अशा पद्धतीने रेडी झालेले होते आणि आमचा इथे प्रवास स्टार्ट झालेला होता. सो हे आहे ॲम्बे व्हॅलीचं एंट्रन्स. आणि ॲम्बे व्हॅली हे लोणावळ्यामध्ये आहे. तिथे जर तुम्हाला नुसतं फिरण्यासाठी जायचं आहे तर पर पर्सन 3000 असं एंट्री पास आहे. गेल्यानंतरच इथे लेफ्ट साईडला भारतमाताचं त्यांनी स्टॅच्यू लावलेला आहे. रिसेप्शन खूप मोठं होतं. सो इथे आम्ही कबाना म्हणून जी रूम आहे ती बुक केलेली होती. त्याचे 1 डेचे चार्जेस होते 23,500 समथिंग. सो गेल्यावरती ह्यांनी हे ड्रिंक दिलेलं होतं आणि रिसेप्शनवरती आम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत होतो. सो येस, तुमच्यासारखा आम्ही पण विचार केला की 23,000 1 डेसाठी स्पेंड करून काहीतरी असं वेगळं भेटेल की जे सेलिब्रिटीज वगैरे एक्सपिरियन्स करत असतील. बट पुढे काय झालं ते नक्की पहा. सो त्यांनी आम्हाला हा मॅप दिला होता, जसं की ते बनारस घाट, कबानाज, परत फिशिंग वगैरे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आतमध्ये आपण करू शकतो. सो 1 डे सफिशियंट आहे आतमध्ये फिरण्यासाठी. सो इथे तुम्ही पाहू शकता, हे ॲम्बे व्हॅलीमध्ये आतमध्ये इथे सगळे फोटो क्लिक करत होते आणि मी पण येताना फोटो क्लिक केलेला आहे. आणि नाऊ वी आर एंटरिंग टू कबानाज. सो कबाना ही इथली एक अशी प्रॉपर्टी आहे जी ओव्हर हाईप्ड आहे असं आम्हाला वाटलं. कारण हे तुम्ही रूम्स पाहू शकता, जे की मी तुम्हाला दाखवत आहे तो आपल्याला रूम भेटतो. सो आम्हाला हाच रूम भेटलेला होता. आणि खूपच म्हणजे अतिशय जुनं झालेलं होतं सगळं आतमधून. आणि फक्त एक लेक त्याला कनेक्टेड होता म्हणून त्यांनी एवढे पैसे घेतले असं असू शकतं. सो तुम्हाला दाखवते, हा बघा, हा आहे कबानाचा गेट. आणि इथे एवढा मोठा पॅसेज तुम्हाला भेटतो. सो आय डोंट थिंक सो की हे 2 लोकांसाठी म्हणजे कपलसाठी वर्थ आहे. आणि कपलसाठीच हे रूम्स आहेत ॲक्च्युली. सो इथे तुम्ही पाहू शकता, बाहेर पण एकदम छोटासा असा स्विमिंग पूल दिलेला आहे. त्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, एक बेड आहे नॉर्मलसा. आणि असं काही वेगळं नाही आहे की जेणे आपण एवढे जास्त पैसे स्पेंड केले पाहिजेत. लेट्स गो टू इनर साईड. सो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टॉयलेट बाथरूमसुद्धा मी दाखवते. ते सुद्धा इतकं बकवास होतं की यू कांट इमॅजिन. सो आम्ही इथे गेलो आणि गेल्यावरती थोडंसं आमचा मूड ऑफ झाला. बट लकीली आम्ही हे मेक माय ट्रिपवरून बुक केलेलं होतं. सो मेक माय ट्रिपवाल्यांनी आम्हाला याचं जे रिफंड आहे ते दिलं आणि आम्ही दुसरीकडे रूम बुक केली. आणि इथले मॅनेजर्स वगैरे पण स्टाफ्स खूप छान आहे. त्यांनी ॲग्री केलं की ही प्रॉपर्टी खूप जुनी आहे आणि इथे असाच इश्यू होतो. सो त्यांचं पण काही ऑब्जेक्शन नव्हतं. सो जोपर्यंत आमच्या चेकआउट फॉर्मॅलिटीज होत होत्या तोपर्यंत मी काही क्लिप्स काढलेल्या आहेत. सो आमच्या रूममधून हा व्ह्यू दिसत होता. आणि इथे तुम्ही पाहू शकता, बोटिंग वगैरे आपण करू शकतो. बट रूम प्राईसच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या प्राईज असणार आहेत इथे. सो इवन कोणती छोट्यातली छोटी जरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे तर इथे खूप जास्त चार्जेस आहेत. सो जो मी तुम्हाला मॅपमध्ये सेल ब्रिज दाखवलेला होता तो हा आहे सेल ब्रिज. आणि इथे मी थोडेफार क्लिप्स काढल्या. त्यानंतर इथे लोक फिशिंग करत होते. सो आम्ही तिथे गेलो आणि आम्ही पण ते केलं. सो पर पर्सन 300 रुपीज असे इथे चार्जेस होते. जस्ट आपल्याला ते फिश कसे पकडायचे, त्यांना खायला देऊन कसं बाहेर काढायचं ते शिकवतात. सो फायनली मी फिश पकडला आणि आम्ही तिथून चेकआउट केलं. आणि बाहेर जाऊन आम्ही प्रॉपर माझं फेवरेट फूड खाल्लं, जे की आहे फिश. आणि यानंतर आम्ही कुठल्या रिसॉर्टला गेलो हे पाहण्यासाठी माझा नेक्स्ट व्लॉग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण न्यू व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय गाईज. थँक्यू.